आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा आज दुसरा दिवस। ठाकरे आज राजापूरमधील शिवसैनिकांशी संवाद साधणार, रत्नागिरीमध्ये सभा घेणार। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीमध्ये जोरदार बॅनरबाजी। लोकसभेवर पुन्हा एकदा विनायक अशा आशयाचे ठिकठिकाणी बॅनर्स। अजित पवार गटाच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांची आज बैठक। भुजबळांच्या राजीनाम्याबाबतच्या गौप्यस्फोटानंतर बैठकीचं आयोजन। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये काय चर्चा होणार याकडे लक्ष। मनोज जरांगेंची आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद। राज ठाकरेंनी केलेल्या टोलेबाजीला जरांगे आज उत्तर देणार। विजयोत्सव साजरा केल्यानंतर पुन्हा उपोषण कशाला, राज ठाकरेंनी मनोज जरांगेंना केला होता सवाल। शरद पवारांची 21 फेब्रुवारीला दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघामध्ये सभा। जयंत पाटील, रोहित पवार, अमोल कोल्हे सभेला उपस्थित राहणार। राजन साळवींची पत्नी आणि मुलगा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार। दोघांच्याही जामीन अर्जावर आज हायकोर्टामध्ये सुनावणी होणार। बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी राजन साळवींची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभमवर गुन्हा दाखल। सोमनाथ लोहार यांची अजित पवार गटाच्या विद्यार्थी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षपदी निवड। विद्यार्थी चळवळीमधील आक्रमक कार्यकर्ते म्हणून सोमनाथ लोहार यांची ओळख। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांचा हिंसक प्लॅन। महाराष्ट्रामधील 5 शहरांमध्ये असंतोष निर्माण करणार असल्याची पोलिसांना गोपनीय माहिती। मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि गोंदिया ही शहरं नक्षलवाद्यांच्या टार्गेटवर। बुलडाण्यामध्ये लोकसभेचे वारे वाहायला सुरुवात। बुलडाणा मिशनचे संदीप शेळके यांचे बूथ कमिटी मेळाव्यातून शक्तीप्रदर्शन। मेळाव्याला जिल्ह्यातून हजारो नागरिकांची उपस्थिती। पुण्यामध्ये पहाटे गारठा आणि दुपारी चटका। किमान तापमान 14 अंशांवर तर दुपारचं वातावरण 33 अंशांवर। निवासी डॉक्टर 7 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्यावर ठाम। मागण्यांची पूर्तता होत नसल्यानं संपावर जाण्याचा इशारा। रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता। परभणी लोकसभेसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच। भाजप आणि शिवसेनेकडून राष्ट्रवादीच्या उमेदवारीला विरोध। महायुतीच्या कुठल्या पक्षाला परभणी लोकसभेची जागा मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। नंदुरबारमध्ये जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीच्या 21 जागांसाठी निवडणूक। सूतगिरणीसाठी 24 फेब्रुवारीला मतदान तर 25 फेब्रुवारीला मतमोजणी। निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न। पुण्याच्या भोर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून कमळ दिवार लेखन आणि गाव चोलो अभियानाचा शुभारंभ। भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे आणि बारामती लोकसभा प्रभारी नवनाथ पडळकर यांच्या हस्ते अभियानाला सुरुवात। पुणे पालिकेकडून मिळकत कर न भरणाऱ्या मालमत्तेची लिलाव प्रक्रिया जाहीर। महापालिकेकडून लिलाव प्रक्रिया जाहीर केल्यानंतर 20 मिळकतधारकांकडून 1,60,00,000चा कर जमा। पुणे महापालिका हायड्रोजन निर्मिती करणार। पीएमपीच्या इंधनाचा प्रश्न सुटणार। भविष्यामध्ये 200 टन क्षमतेचा प्रकल्प उभारणार। पुण्याच्या डेक्कन जिमखाना भागामधील पूल महिनाभर बंद राहणार। दुरुस्तीच्या कामासाठी 29 फेब्रुवारीपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद राहणार। बारामती, फलटण, लोणंद रेल्वेमार्ग अखेर रुळावर। रेल्वेमार्गाचं भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया पूर्ण। या महिन्यामध्ये कामाला सुरुवात होणार। पुण्यात रेल्वेकडून फुकट्या प्रवाशांवरील कारवाई तीव्र। दररोज सरासरी 6 लाख रुपयांचा दंड वसूल। गेल्या महिन्यामध्ये तिकीट तपासणी दरम्यान 11,859 प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळले। पुण्यामध्ये वर्षभरात 17 कोटींचे अंमली पदार्थ जप्त। पुणे गुन्हे शाखेच्या 130 पेक्षा जास्त कारवाया। धुळे जिल्ह्यामध्ये पोलीस ऍक्शन मोडवर। नाकाबंदीमध्ये 255 जणांवर कारवाई। 64 लाखांचा दंड वसूल। बुलडाण्यामधल्या मिर्झा नगरामध्ये बिबट्याचा वावर। बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण।